Next article is osmoregulation. म्हणजे वॉटर आणि सॉल्ट बॅलन्स करणे. बॉडीमध्ये वॉटर आणि सॉल्टचा बॅलन्स करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो ऑस्मोरेग्युलेशन. आणि जसं एक्सक्रीशन हे जसं किडनीचं फंक्शन आहे त्याप्रमाणे ऑस्मोरेग्युलेशन हे सुद्धा किडनीचं महत्त्वाचं फंक्शन आहे. वॉटरचा बॅलन्स किडनी कसा करतात आणि सॉल्टचा बॅलन्स कसा करतात याचा स्टडी आता करूया. बॉडीमध्ये वॉटर किती अवेलेबल आहे त्यावरती ते डिपेंडंट आहे. जर बॉडीमध्ये गरजेपेक्षा वॉटर रिक्वायरमेंट जेवढी वॉटरची आहे त्यापेक्षा जर कमी वॉटर अवेलेबल आहे, इफ लेस वॉटर अवेलेबल इन बॉडी, बॉडीमध्ये गरजेपेक्षा कमी वॉटर अवेलेबल असेल त्यावेळी काय घडतं, ऑस्मो रिसेप्टर्स ऑफ हायपोथॅलॅमस, ऑस्मो रिसेप्टर्स ऑफ हायपोथॅलॅमस, हायपोथॅलॅमस कडे जे ऑस्मो रिसेप्टर्स आहेत त्या हायपोथॅलॅमसला आपल्या बॉडीमध्ये कुठं काय चाललंय, काय काय गोष्टीची कमी आहे, काय कशाची कमी आहे, काय जास्त झालंय, कशाची कमी आहे हे सगळं समजतंय. आणि ते ऑस्मो रिसेप्टर्स जे आहेत ते स्टिम्युलेट होतात. आणि ऑस्मो रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्यामुळं या हायपोथॅलॅमस कडनं पोस्टेरियर पिट्युटरी मार्फत एक हार्मोन पाठवलं जातं, अँटी डायुरेटिक हार्मोन. त्यालाच आपण ADH म्हणू. त्याचबरोबर वॅसोप्रेसिन असंही नाव आहे. ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट करतं म्हणून वॅसोप्रेसिन पण नाव आहे. हे जे ADH इथून बाहेर पडलंय ते ब्लड मार्फत येणार कुठं, किडनीमध्ये. अँड इट ऍक्ट्स ऑन ADH acts on DCT and CT, acts on DCT and CT. DCT CT वरती ऍक्ट होणार आणि DCT CT ची परमेबिलिटी चेंज होणार. DCT CT ची परमेबिलिटी चेंज होते आणि त्यामुळं मच अमाउंट ऑफ वॉटर इज ॲब्सॉर्ब्ड. या फिल्ट्रेट मधून फ्रॉम फिल्ट्रेट, या फिल्ट्रेट मधून वॉटर काढून घेणार, मोठ्या प्रमाणावरती वॉटर रिॲब्सॉर्ब केलं जाईल आणि त्यामुळं युरिन जे बनेल ते मोर कॉन्सन्ट्रेटेड बनेल, मोर कॉन्सन्ट्रेटेड बनवलं जाईल. ही मेकॅनिझम जी आहे ती कधी घडते, ज्यावेळी वॉटरची अवेलेबिलिटी बॉडीला जेवढं वॉटर गरजेचं आहे त्याच्यापेक्षा वॉटर कमी अवेलेबल जर असेल त्यावेळी अशा प्रकारे
हायपोथॅलॅमसचे ऑस्मोरिसेप्टर स्टिम्युलेट होतात, त्यांच्याकडनं पोस्टेरियर पिच्युटरी मार्फत अँटी डाययुरेटिक हॉर्मोन सिक्रीट होतं. ते हॉर्मोन DCT-CT वरती ॲक्ट होतं, त्यांची परमॅबिलिटी चेंज करतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती वॉटर रिॲब्सॉर्ब केलं जाईल आणि युरिन काय होईल, कॉन्सन्ट्रेटेड बनेल. पण दुसरी ऍक्टिव्हिटी पण याच्या बरोबर आहे. जर वॉटर भरपूर अवेलेबल असेल, इफ मच वॉटर इज अवेलेबल इन बॉडी, जर बॉडीमध्ये भरपूर वॉटर अवेलेबल असेल तर त्यावेळी काय होणार, ऑस्मोरिसेप्टर नॉट स्टिम्युलेटेड, ऑस्मोरिसेप्टर स्टिम्युलेट होणार नाही. त्यामुळं नो सिक्रीशन ऑफ ADH, नो चेंज in permeability, no change in permeability of DCT and CT. DCT-CT ची परमॅबिलिटी बदलणार नाही आणि त्यामुळं वॉटर रिॲब्सॉर्ब करायचं प्रमाण कमी होईल. लेस reabsorption of water, and due to that urine becomes dilute. त्यामुळं युरिन डायल्यूट होईल, वॉटर कमी रिॲब्सॉर्ब केलं जाईल. अशी सिच्युएशन ॲज पर नीड आपल्यामध्ये होत असते. गरज पडेल त्यावेळी ही सिच्युएशन बदलत राहते. आता उन्हाळ्यामध्ये आपल्यामध्ये ADH सिक्रीशन जास्त होत आहे, कारण घामाच्या रूपानं आपल्या शरीरामधून लॉस जास्त होतो. मग घामातून पण लॉस जास्त होतोय, तो पर्याय नाही त्याला. पण पुन्हा युरिनमधून कमी करायचा प्रयत्न केला जातो. म्हणून उन्हाळ्यामध्ये ADH सिक्रीशन आपल्यामध्ये जास्त होतं आणि त्यामुळं वॉटर रिॲब्सॉर्प्शन जास्त होतं आणि त्यामुळं युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवलं जातं उन्हाळ्यामध्ये. परंतु हिवाळ्यामध्ये जर सिच्युएशन विचारात घेतली तर घामाच्या रूपानं तेवढा वॉटरचा लॉस होत नाही. त्यामुळं जास्त झालेलं पाणी जे आहे ते युरिनच्या रूपानं बाहेर टाकायला बॉडीला काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणून हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आपण वॉटर जास्त बाहेर टाकतो, डायल्यूट युरिन बाहेर टाकतो. उन्हाळ्यामध्ये मात्र कॉन्सन्ट्रेटेड युरिन बाहेर टाकतो. मग तुम्ही म्हणाल आपण टूरवर निघालोय, इथून गेलोय राजस्थानला गेल्यामुळं काही लूप ऑफ हेनले राजस्थानमध्ये आपला लांबणार आहे का? नाही लांबणार. तर तिथं ADH सिक्रीशन जास्त होणार, युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनणार. तिथून गेलो आपण काश्मीरला तर तिथं ADH सिक्रीशन कमी होणार, युरिन डायल्यूट तयार होणार. याच्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, काही डाययुरेटिक कंपाऊंड्स आहेत का? काही कंपाऊंड्स ज्या कंपाऊंडमुळं युरिन डायल्यूट होतं, ADH सिक्रीशन सप्रेस होतं, असे कंपाऊंड्स जे असतील त्याला आपण डाययुरेटिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि हे डाययुरेटिक कंपाऊंड्स जे आहेत ते कोणकोणते आहेत? एक आहे अल्कोहोल, टी, कॉफी and कोका ड्रिंक.
हे सगळे डायुरेटिक कंपाऊंड्स आहेत. दे suppress the ADH secretion सप्रेस करणारे कंपाऊंड्स आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं तर युरिन डायल्यूट होतं. म्हणून या कंपाऊंड्सना आपण म्हणतो डायुरेटिक कंपाऊंड्स. टी, कॉफी, कोका ड्रिंक्स, अल्कोहोल हे सगळे डायुरेटिक कंपाऊंड्स आहेत. काही पर्सनमध्ये, आता आपल्यामध्ये 1 ते 1.5 लिटर एवढं युरिन आपण बाहेर टाकतो पर डे एवढं युरिन आपण बाहेर टाकतो. पण काही लोकांमध्ये प्रॉब्लेम झालेला असतो. दे एक्सक्रीट डायल्यूट युरिन 3 to 4 लिटर युरिन पर डे. दॅट इज कॉल्ड ॲज पॉलियुरिया. त्यांच्यामध्ये कंडिशन निर्माण झालेली असते. व्हेरी डायल्यूट युरिन एक्सक्रीट करतात ते, आणि त्यामुळं त्याला नाव दिलेलं आहे डायबिटीस इन्सिपिडस. म्हणजे त्यांचं जे युरिन आहे ते एकदम डायल्यूट आहे, भरपूर बाहेर टाकलं जात आहे, आणि त्याला कुठलाही त्याच्यामधून स्मेल वगैरे काही राहत नाही. असं जे युरिन बाहेर टाकलं जातं मोठ्या प्रमाणावरती, त्या डिसऑर्डरला आपण म्हणतो डायबिटीस इन्सिपिडस. किंवा याला आणखी एक नाव आहे ड्रिंकर्स डिसीज. आता ड्रिंकर्स डिसीज म्हणजे शब्दाशी अर्थ घेऊ नका. ड्रिंकर्स म्हणजे बेवडे, आपण नेहमी हे गृहीत धरतो, परंतु तसं नाही आहे. भरपूर वॉटरचा लॉस यामधून होत असतो, आणि त्यामुळं त्या व्यक्तीला सतत तहान लागते. पर्सन फील्स थर्स्टी, hence it is called as drinker's disease. अशा प्रकारे वॉटरचा बॅलन्स केला जातो बॉडीमध्ये. या वॉटरच्या बॅलन्समध्ये या एडीएचचा रोल अतिशय महत्वाचा आहे. एडीएच हार्मोनचा रोल यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे किडनी वॉटरचा बॅलन्स करते, त्याप्रमाणे किडनी सॉल्टचा बॅलन्स सुद्धा करते. आता सॉल्ट मध्ये एस्पेशली Na+. ज्यावेळी बॉडी, मग सेम प्रकार इथं, म्हणजे जसं वॉटर बॅलन्स मध्ये जे आपण स्टडी केलेलं आहे, म्हणजे बॉडीमध्ये वॉटर कमी पडलं तर एडीएच सिक्रीट होणार, आणि तर तो एडीएच जाणार, डीसीटीसीटीवर ऍक्ट होणार, परमेबिलिटी चेंज करणार, भरपूर वॉटर रिॲब्सॉर्ब करणार, वॉटरचा लॉस मिनिमाइज करणार, युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवणार. हे सगळं आपण जसं सांगितलंय तशाच प्रकारे सॉल्ट बॅलन्स मध्ये सुद्धा घडतंय. Na+ लेवल ज्यावेळी बॉडीची कमी असते, ज्यावेळी Na+ ची लेवल कमी असते, त्यावेळी रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम जी आहे ही ऍक्टिव्ह होते, आणि त्यामधून रेनिन तयार होतं. हे रेनिन अँजिओटेन्सिनोजेन फॉस तयार करतं. अँजिओटेन्सिनोजिन फॉस जे आहे त्याचं कन्व्हर्जन म्हणजे
इथं Na+ लेवल ज्यावेळी कमी असते त्यावेळी काय होतं, रेनिन सिक्रीट केलं जातं, रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम रास. त्या सिस्टीम कडनं रेनिन सिक्रीट होतं. ते काय करतं, अँजिओटेन्सिनोजेन याचं कन्वर्जन अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये करतं. रेनिन काय करणार, याचं कन्वर्जन अँजिओटेन्सिन फर्स्ट मध्ये करणार. आणि अँजिओटेन्सिन फर्स्टचं कन्वर्जन एक प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. ते एन्झाईम काय करतं, प्रोटिओलायटिक एन्झाईम कन्वर्ट्स angiotensin first into angiotensin second. हा ऍक्टिव्ह फॉर्म आहे याचा. आणि angiotensin second जे आहे ते काय करतं, तर ॲड्रेनल ग्लँडच्या कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतं. आणि त्या ॲड्रेनल ग्लँडच्या कॉर्टेक्स मधून अल्डोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन सिक्रीट केलं जातं. अल्डोस्टेरॉन ऍक्ट्स ऑन डीसीटी वरती ते ऍक्ट होणार. आणि इथून मोठ्या प्रमाणावरती Na+ काढून घेणार. So it stimulates the reabsorption of Na+. सॉल्ट्स काय होतात, रिॲब्सॉर्ब केले जातात मोठ्या प्रमाणावरती. आणि सॉल्टचा लॉस ऑफ सॉल्ट, लॉस ऑफ Na+ मिनिमाइज केलं जातं. लॉस ऑफ Na+ गेट मिनिमाइज्ड. जर Na+ ची लेवल बॉडीमध्ये कमी असेल तर Na+ अशा प्रकारे DCT मधून काढून घेतलं जातं आणि त्याची लेवल रेग्युलेट केली जाते, मेंटेन केली जाते. ही महत्त्वाची ॲक्टिव्हिटी या दरम्यान घडत असते. आणि तिच्यासाठी रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम, की ज्या सिस्टीमचा पुढं आपण स्टडी करणार आहोत, तर त्या सिस्टीमच्या मदतीनं ही ॲक्टिव्हिटी केली जाते. आता दुसरी बाजू अशी आहे, ज्यावेळी Na+ लेवल हाय असेल बॉडीमध्ये, तर त्यावेळी रेनिन सिक्रीट होईल का, नो सिक्रीशन. नो अँजिओटेन्सिन सेकंड, अँजिओटेन्सिन सेकंड तयार होईल का, नाही. नो अल्डोस्टेरॉन सिक्रीशन होणार नाही. त्यानंतर नो किंवा लेस रिॲब्सॉर्प्शन ऑफ Na+. आणि मग Na+ चा लॉस युरिन मधून वाढतो. गरज पडेल तशी लेवल इथं Na+ ची ॲडजस्ट केली, रेग्युलेट केली. अशा प्रकारे सॉल्टचा बॅलन्स केला जातो. जसं वॉटरचा बॅलन्स आपण केला तसा सॉल्टचा बॅलन्स केला. युरिनचा व्हॉल्यूम किंवा ह्याचं बॉडीचा व्हॉल्यूम सुद्धा रेग्युलेट केला. यालाच आपण म्हणतो ऑस्मोरेग्युलेशन. यालाच आपण काय म्हणू, ऑस्मोरेग्युलेशन. आता ऑस्मोरेग्युलेशनची प्रोसेस प्रत्येक जण करतच असतो. ऑस्मोरेग्युलेशनची प्रोसेस जी आहे ती प्रत्येक जण करतच असतो.
वेगवेगळे ॲनिमल वेगवेगळ्या प्रकारची मेकॅनिझम फॉलो करत असतात. जसं नॉन कॉर्डेट आहेत, इनव्हर्टिब्रेट्स आहेत. इनव्हर्टिब्रेट्स दे चेंज देअर बॉडी कॉन्सन्ट्रेशन ॲज पर नीड. बाहेरच्या कॉन्सन्ट्रेशन प्रमाणे बॉडीचं कॉन्सन्ट्रेशन ते सतत चेंज करत असतात. त्यांना आपण काय म्हणतो? ऑस्मो कन्फर्मर. पण ऑस्मो रेग्युलेटर्स जे आहेत, आपणही त्यात येतो, ते काय करतात? बाहेरच्या वातावरणाप्रमाणे ॲडजस्टमेंट करत नाहीत, आपल्या बॉडी प्रमाणे ॲडजस्टमेंट करत असतात. बॉडीला कोणत्या प्रकारच्या कंपाऊंडची किती गरज आहे त्याच्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करतात. वेगवेगळे ॲनिमल्स वेगवेगळ्या प्रकारची मेकॅनिझम करतात. आपण याच्यावर नंतर चर्चा करूच. दिस इज अबाउट ऑस्मो रेग्युलेशन. वॉटरचा बॅलन्स केला, सॉल्टचा बॅलन्स केला, आणि या दोन्हीचा बॅलन्स करण्याला आपण म्हणतो ऑस्मो रेग्युलेशन. थँक यू व्हेरी मच.